मी अमोल जोशी झिरो आवरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान माणिकराव कोकाटे यांच्यावर भर विधानसभेमध्ये मोबाईल ॲपवर रमी खेळल्याचा आरोप झाला। त्या आरोपावरून विरोधकांनी सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा गदारोळ घातला। त्यामुळे माणिकराव कोकाटेंची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी होते की काय असा प्रश्न निर्माण झाला होता। पण सभागृहाचं पावित्र्य भंग करण्याचा मोठा आरोप होऊन सुद्धा माणिकराव कोकाटेंची कॅबिनेट मंत्रिपदाची खुर्ची वाचलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोकाटेंना चक्क अभय दिलंय असं म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही। त्यासाठी राज्य मंत्रिमंडळामध्ये माणिकराव कोकाटे आणि दत्ता भरणे यांच्याकडच्या खात्यांची निव्वळ अदलाबदल करण्यात आली आहे। माणिकरावांकडून राज्याचं कृषी खातं काढून घेऊन ती जबाबदारी दत्ता भरणे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आलेली आहे। तर त्याचवेळी दत्ता भरणे यांच्याकडच्या क्रीडा खात्याचा भार आता माणिकराव कोकाटे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आला आहे। तर मंडळी, राज्याच्या मंत्रिमंडळात झालेल्या खातेपालटानं सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सुद्धा अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्यातला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या खात्यांची अदलाबदल हे माणिकराव कोकाटेंचं डिमोशन मानायचं की राज्याच्या क्रीडा खात्याचं। कारण आधी दत्ता भरणेंना क्रीडा खातं नको होतं, त्यावेळी अजित पवारांनी त्यांना बळे त्या खात्याची जबाबदारी दिली। त्यावेळी दत्ता भरणेंनी कितीतरी दिवस क्रीडा खात्याचा कारभार हातीच घेतला नव्हता आणि आपली नाराजी दाखवून दिली होती। आणि आता वादग्रस्त माणिकराव कोकाटेंना शिक्षा द्यायची म्हणून त्यांच्यावर क्रीडा खात्याचा भार सोपवण्यात आलाय। त्या पार्श्वभूमीवर एका वादग्रस्त मंत्र्याकडून कृषी खात्याचा भार काढून घेऊन त्यांच्यावर क्रीडा खात्याचा भार सोपवण्यात येतो। त्याला माणिकराव कोकाटेंचं डिमोशन मानायचं की क्रीडा खात्याचं डिमोशन म्हणायचं असा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालाय। आणि याच संदर्भात आजचा प्रश्न आहे। आपण बघूया पोल सेंटरला आजचा आपला प्रश्न। हा आहे आपला आजचा प्रश्न। माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं बदलल्यामुळे वाद शांत होईल का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत। तुम्ही तुमची मतं या दोन पर्यायांपैकी निवडू शकता। तर माणिकराव कोकाटे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्यावर काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। अजितदादा पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून त्यांचं खातं हे बदललेलं आहे। त्यांना दुसरं खातं दिलं आहे आणि कृषी खातं हे मामा भरणेंना देण्यात आले। राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि माझे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री वित्त आणि नियोजन मंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय मला मान्य आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे माझी वाटचाल पुढे सुरू राहणार आहे। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्यात। चौफुल्यावर तडफडू नका, गोळीबार करू नका अशा शब्दामध्ये आमदार शंकर मांडेकरांसमोरच अजित पवारांनी खडसावलंय। दौंडमधल्या कला केंद्रामध्ये शंकर गाडेकरांचा भाऊ बाळासाहेब मांडेकरनं गोळीबार केला होता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज काही पदाधिकारी झालेले आहेत, काही सहकारी झालेले आहेत। त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका। कुठं चौफुल्याला तरफडू नका, तिथं जाऊन कुठं ढगात गोळी मारू नका। त्याच्यात बदनामी जो मारेल त्याची पण होईल आणि ज्या पक्षाचा तो आहे त्याची पण होईल। काय आमचा दोष आहे? आम्ही सांगतो गोळ्या धरा, हे नाही ना चालणार। तर सत्ताधाऱ्यांची ही प्रतिक्रिया होती। विरोधक काय म्हणतात बघूया। विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माणिकराव कोकाटेंना राज्य सरकारनं अभय दिलंय असा मुद्दा मांडून ही बेशरमपणाची हद्द झाली अशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे। या प्रकरणामध्ये आपण लवकरच राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। राज्य मंत्रिमंडळातलं प्रत्येक खातं महत्त्वाचं असतं, त्यामुळे क्रीडा खात्याचं अवमूल्यन करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। पण माणिकराव कोकाटेंच्या क्रीडा मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये रमी खेळाच्या जागतिक स्पर्धा खेळवण्यात येतील अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी केली। आता मला असं वाटतं स्पोर्ट्स विभागामध्ये आता रम्मीच्या स्पर्धा लवकरच सुरू होतील आता, आणि रम्मीला काही फार उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या गोष्टीची गरज पडणार नाही असं दिसतंय। पण तो ओव्हरऑल एक शब्द वापरणं योग्य अयोग्य मला माहिती नाही, पण बेशरमपणाची हद्द ही सगळी सरकारची, असा शब्द याला वापरायला मला काहीच हरकत वाटत नाही।
कारण जो मंत्री विधिमंडळात रम्मी खेळतो आणि त्याला संरक्षण सरकार देतं, खातं बदलतं. खातं बदलणं म्हणजे काय कारवाई थोडी आहे. या राज्यातले सगळे खाते समान ताकदीचे असतात. ज्याचं काम करणाऱ्याच्यावर ते अवलंबून असतं. त्यामुळे काही क्रीडा खाते कमी आहे असं मी समजणार नाही, का त्याचं अवमूल्यन करू कोणी करू नये असंही माझं मत आहे. परंतु रमी खेळायला येणाऱ्या काळात राज्य सरकार अधिकृतरित्या एक खेळाचा दर्जा देईल का काय, हा माझ्या मनात आता प्रश्न निर्माण झाला. आणि म्हणून कोकणटेवर कारवाई झालीच पाहिजे या मागणीवर आम्ही ठाम आहोत. आणि आम्ही आता राष्ट्रपतींना भेटणार आहोत. या संदर्भात आम्ही आता लवकरच राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत. तर कोकाटे आणि रमी या दोन शब्दांचं असं काही मिश्रण झालंय की कुणालाच प्रतिक्रिया देताना त्या रमी शब्दावरनं कोटी करण्याचा मोह आवरत नाहीये. राज्य मंत्रिमंडळात झालेल्या खातेवाटपाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा माणिकराव कोकाटेंना टोला लगावलाय. तुम्ही रमी खेळता का? चला मग आता क्रीडा विभागाची जबाबदारी सांभाळा आणि रमी या खेळाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता द्या. त्याला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी करा, त्याला एशियाड स्पर्धेमध्ये सहभागी करा. आणि आता रमी खेळणाऱ्या माणसाला शिवछत्रपती पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे द्या. ही त्यांच्याकडून असणारी आता या सरकारची अपेक्षा आहे आणि त्याकरता त्यांना बहुतेक क्रीडा खातं दिलं असावं. तर राज्य मंत्रिमंडळातल्या खाते पालटावर विरोधी पक्षांकडून एकीकडे कठोर टीका होतीये. असं असलं तरी सुद्धा या घडामोडीमध्ये नवे कृषी मंत्री दत्ता भरणे यांची प्रतिक्रिया म्हणजे लॉटरी लागण्यावर होणाऱ्या हर्षवायूसारखी आहे. वास्तविक अजितदादांचे विश्वासू शिलेदार अशी दत्तामामांची ओळख आहे. त्यामुळे महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर आपल्याला चांगलं खातं मिळणार अशी त्यांना अपेक्षा असावी. पण प्रत्यक्षात क्रीडा खातं वाटायला आल्यामुळे भरणे काहीसे नाराज होते. भरणेंनी खाते वाटपानंतर आपली नाराजी उघड देखील केली होती. त्यामुळे कोकाटेंना क्रीडा खातं देऊन त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही भरणेंसाठी चक्क लॉटरी ठरली आहे. पण कृषी खातं मिळाल्याच्या आनंदापेक्षा क्रीडा खात्याच्या कारभारातून एकदाचे मोकळे झालो आणि सुटलो असाच भाव दत्ता भरणेंच्या प्रतिक्रियेमध्ये दडलेला दिसला. तर राज्य मंत्रिमंडळामध्ये क्रीडा खातं सोपवण्यात आल्यामुळे नाराज असलेल्या दत्ता भरणेंना कृषी खातं मिळाल्याचा आनंद होणं स्वाभाविक होतं. शेतकऱ्याच्या लेकाला कृषी खातं मिळाल्याचा हा आनंद आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी बोलून दाखवली. एका शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषी खातं मिळतंय याच्यासारखा आनंद कुठला असू शकतो. आणि निश्चित प्रकारे या माध्यमातून, या कृषी खात्याच्या माध्यमातून या राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल, या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण शेतीचे उपक्रम कसे राबवता येईल यावर माझा भविष्यामध्ये भर राहणार आहे. तर याच विषयावर प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत वेगवेगळ्या